आपण बघत आहोत भगवद्गीता आणि आपलं आयुष्य या सिरीजमध्ये आपण हे बघत आहोत की भगवद्गीता ही केवळ एक ग्रंथ अलौकिक काव्य म्हणून पाठांतराकडे नेण्यापेक्षा दैनंदिन जीवनामध्ये आज त्याला आपल्याला कसं जोडता येईल. माझा प्रयत्न हाच आहे की आजच्या आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स भगवद्गीतेतून कसे ॲड्रेस केले जातील. माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी सदैव कार्यरत आहे. विविध प्रोग्राम्समधून, विविध वर्कशॉप्समधून स्मॉल अँड मिडियम बिझनेस पीपल आणि जे व्यापारी आहेत त्यांचं आयुष्य अधिकाधिक चांगलं कसं व्हावं, व्यापार कसा चांगला व्हावा आणि त्यांनी त्यांचे ड्रीम्स कसे कंप्लीट करावे त्यांच्या उद्योगातून, उद्योगधंद्यातून, हे आमचं कार्य असतं. आणि आम्ही कमिटेड आहोत की भारत हा जो 3ऱ्या नंबरची इकॉनॉमीसाठी प्रयत्न करत आहे किंवा आपण त्या दिशेने वाटचाल करत आहोत, त्यात आमचा पण खारीचा वाटा असावा. मित्रांनो, 2ऱ्या अध्यायात आपण पाहिलं की अर्जुनाला श्रीकृष्णांनी हा प्रश्न विचारलाय की ज्यांच्यासाठी जे गेलेले आहेत किंवा जे उद्या जाणार आहेत, जे आत्ता नाही आहेत किंवा जे उद्या असणार नाही आहेत, त्यांच्यासाठी तू शोक करतोस, हे पंडित असण्याचं लक्षण नाही आहे, हे हुशार असल्याचं लक्षण नाही. किंवा जे घडून गेले किंवा जे घडणार आहे याविषयी विचार करणं हे हुशारीचं लक्षण नाही आहे. इथपर्यंत आलेलो आहोत. इथून पुढचा जो पार्ट आहे ना, तो सुद्धा असाच इंटरेस्टिंग आहे, जो आपण श्लोक नंबर 12, 13, 14 आपण बघूया. 12, 13, 14 या श्लोकामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाने हाच प्रश्न विचारलेला आहे की मी कुठल्याही काळी नव्हतो असं नाहीये किंवा कुठल्याही काळात असणार नाही असं पण नाहीये, किंवा हे राजे महाराजे पण कुठल्याही काळात नव्हते असं पण नाहीये, ते कुठल्याही काळात असणार नाहीयेत असं पण नाहीये. मित्रांनो, इथे फॉर्म हा जो फेनॉमेना आहे ना, तो आपल्याला लक्षात घ्यायला हवा की मी कुठल्या तरी फॉर्ममध्ये सदैव एक्झिस्टन्समध्ये असणार आहे. म्हणजे आज जर आपण तसं लौकिकदृष्ट्या विचार केला तर ते सगळे डोक्यावर मुकुट घातलेले, हातामध्ये गदा किंवा तलवारी घेऊन फिरणारे राजा महाराजा आता आपल्याला दिसणार नाही. पण राजा महाराजांचा फॉर्म बदललेला आहे. कदाचित पॉलिटिशियन्स हे आजचे राजे, पंतप्रधान वगैरे हे सगळे जे काही फॉर्म्स आहेत ते आजचे राजे आहेत. उद्योजक मोठे मोठे हे आजचे राजे आहेत. त्यांचं स्वतःचं एक साम्राज्य आहे. ते त्यांचं युद्ध करून स्वतःचं साम्राज्य स्वतः पूर्वीचे जसे राजे महाराजे वाढवत होते तसे वाढवत आहेत. सो फॉर्म बदललेला आहे. तो पूर्वीच्या काळी मी नव्हतो असं पण नाहीये, आत्ता मी नाही असं पण नाहीये, आणि उद्या असणार नाही असं पण नाहीये. सो व्हॉट रिमेन्स कॉन्स्टंट इज फॉर्म, सम फॉर्म ऑफ एव्हरीथिंग, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. उद्योगधंद्यांनी जरी हा विचार केला तर उद्योगाचा फॉर्म बदलत गेलेला आहे. पूर्वी छोटा एखादा किल्ल्यावर किंवा एखाद्या गडीवर बाजार भरले जायचे. त्याचा फॉर्म बदलला. फॉर्म बदलून त्याचा राजांनी बाजारपेठा निर्माण करायला सुरुवात झाली. त्या बाजारपेठा हळूहळू मॉल्समध्ये कन्वर्ट झाल्या. एका मॉलमध्ये सगळं आलं आणि आता हळूहळू आपण ऑनलाईन आलेलो आहोत. म्हणजे पूर्वी नव्हतं असं नाही आहे, आता मी नाही असं पण नाही, उद्या पण काहीतरी वेगळं होणार. आपल्याला हे फॉर्म्स बदलत असतात हे लक्षात घ्यायला हवं. सो आपल्या उद्योजकांनी हा विचार करायला नक्कीच हवा की उद्या हा असा फॉर्म कुठला येणार आहे. आत्ता जो काही आहे तो अनित्य आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये अडकून पडण्यात अर्थ नाही. बरेचसे जण म्हणतात नाही आमची कुठेही शाखा नाही, 1952 पासून आम्ही याच पद्धतीने बिझनेस करत आहोत. इट्स ॲज रिडिक्युलस ॲज तो असराणी आणि कादर खानचा सिनेमा आहे. ते पृथ्वीवर येतात, ते स्वर्गातून, आणि तेच ड्रेस घालून फिरत असतात सगळे राजा महाराजाचे, आणि एव्हरीबडी लुक्स ॲट देम ॲज यार हे कुठून आले. मित्रांनो, फॉर्म बदलत चाललेला आहे. म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात की हे बदलत जाणार आहे, हे लक्षात घ्या. हे समोर असणारे सुद्धा आत्ता आहेत, डिस्ट्रॉय होतील, नवीन फॉर्ममध्ये परत येतील. त्यामुळे व्हॉट इज कॉन्स्टंट इज चेंज. चेंज इज ऑलवेज कॉन्स्टंट फेनॉमेना, हे असं म्हटलं जातं. इथे श्रीकृष्ण कदाचित अर्जुनाला हेच सांगताय. जसं एखादा जीवात्मा बालपण, तरुणपण आणि वार्धक्य या फेजेसमधून जातो, तिन्ही फॉर्म्समधून जातो, तसं प्रत्येक गोष्ट या फॉर्म्समधून जाते. त्यामुळे त्यामध्ये विशेष काय आहे? सो व्हॉट? त्यामध्ये वेगळं काय आहे? त्याला दुसरं शरीर मिळतं. मग आता हा प्रश्न पडतो की हे जे काही सुखदुःख आहे, थंडी, उष्णता, जे काही बाहेरचे एक्सटर्नल फॅक्टर्सचं जे काही आपल्यावर इम्पॅक्ट होत असतो, तो कशावर होतो? जर हे नित्य जर एक जीवात्मा म्हटलं तर त्याचं उत्तर श्रीकृष्ण इथे पहिलेच देऊन टाकतात की हा शरीराचा आणि विषयाशी असलेला संबंध आहे. हा एक्सटर्नल आहे, त्याविषयी चिंता करू नकोस, कारण त्याच्यानी इम्पॅक्ट व्हायची तुला गरज नाही.
मित्रांनो, आमच्याकडे बरेचसे जण असे इम्पॅक्ट झालेले उद्योजक वगैरे असे म्हणतात, पूर्वी मी हे डील केलं होतं, लॉस आला. हे इंद्रियाशी विषय आहे. बिझनेस लॉसमध्ये जात नाही. बिझनेसमधली एक ऍक्ट लॉसमध्ये गेलेली आहे. मला लॉस झाला असं ते सांगतात. तुला काहीच लॉस झालेला नाही. तुझ्या व्यवसायाला लॉस झालेला आहे. शरीराशी इंद्रियाशी रिलेटेड संबंध आहेत. मी फेल झालो, तू फेल नाही झालेला. तुझ्या कुठल्या तरी ऍक्शनमध्ये तू फेल झालेला. माझा अपमान झाला, नो नो नो, तुझा अपमान झालेला नाही. तुझ्या वाक्याला कोणीतरी विरोधी मत प्रकट केलं किंवा तुला असं मत मांडलं तुझ्याविषयी जे तुला ऍक्सेप्टेड नाही, पण ते सुद्धा तुझ्या शरीराशी आणि विषयाशी निगडीत आहे, जीवात्म्याशी नाही आहे. त्याला एवढा अंगाला लावून घेण्याची गरज नाही. सो अर्जुनाला श्रीकृष्ण हेच सांगतात की हे शरीराशी आणि विषयाशी इंद्रियांशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्यातूनच सुखदुःख उत्पन्न होतं आणि ते तिथेच संपायला हवं. त्याला आतमध्ये घ्यायला नको. ते जीवात्म्याशी रिलेटेड नाहीये. तू त्याचा शोक करू नकोस. कारण जो याला हे रिलेट करतो की हे सगळे विषय इंद्रियाशी रिलेटेड आहेत, त्याला सुख किंवा दुःख हे व्याकुळ करत नाही. पुढच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण काय सांगतात की याला इंद्रियाशी रिलेटेड केलं तर त्या पुरुषाला सुख आणि दुःख व्याकुळ करत नाही. व्याकुळ करत नाही म्हणजे काय? सी, अमेरिकन उद्योग धंद्यामध्ये आज एक गोष्ट बोलली जाते, तुम्ही फेल्युअरला जितकं पुढे जाल तेवढं जास्त तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हाल. सो एक लक्षात घ्या, फेल्युअर कुठे होत आहे? एक्सटर्नल येते. व्हॉट इज इंटरनल इज दॅट यू आर डुईंग बिझनेस, यू आर डुईंग समथिंग, यू आर इन रिलेशनशिप, यू आर इन समथिंग. तिथे फेल नाहीये. तिथे ती व्यक्ती किंवा तो उद्योग फेल होत नसतो, एक ऍक्ट फेल होत असतं. हे जर आपण नीट लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण जे सुख दुःख, अपसेट, यश अपयश जे घेऊन बसलेलो आहोत ते सगळं एक्सटर्नल आहे. ते व्याकुळ करण्यापर्यंत आपण येऊच दिलं नाही पाहिजे. मित्रांनो, इतक्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये भगवद्गीता आपण आपल्या आयुष्याला जोडू शकतो. आज आपण इथे थांबूया. तुम्हाला हा विषय आवडला तर याला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.